मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड सध्याला बीडमध्ये चर्चेत आहेत. याच हत्याकांडाच्या अनुषंगानं वाल्मिक कराड जो मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच वाल्मिक कराडचे संपूर्ण प्रकरण सध्याला महाराष्ट्रामध्ये गाजत आहे किंवा चर्चेत आहे. मोकाअंतर्गत कारवाई झाली, तोच वाल्मिक कराड बीड शहरच्या लॉकअपमध्ये होता. मात्र एक नवीन ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल झालेली आहे. एक अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण आहे. माझ्यासोबत शीतलकुमार बल्लाळ आहेत. तुम्हाला समजलं असेल संपूर्ण प्रकरण काय. तर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली काय खरी परिस्थिती नेमकी त्यात? हो, एक ऑडिओ क्लिप मी पण ऐकलेली आहे. त्यातला आवाज हुबेहूब माझ्यासारखा आहे. परंतु ही फेक आणि बनावट ऑडिओ क्लिप आहे. सध्याच्या बीडच्या परिस्थितीचा काही लोक दुर्दैवाने गैरवापर करू इच्छितात. त्यातले हे सनी आठवले ज्यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. तर सनी आठवले आमच्याकडे बनावट चलनी नोटा प्रकरण आहे. त्यातला आरोपी आहे तो आणि तो इतरही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट होणार आहे. एका पेठबीडला खुनी हल्ल्यामध्ये पण तो आरोपी आहे. त्यामध्ये पोलिसांनी अरेस्ट करू नये, आमच्यावर दबाव तयार व्हावा. मी अरेस्ट करण्यासाठी त्याला प्रयत्न करत आहे. यातून बदल्याच्या भावनेने, द्वेष भावनेने किंवा पोलिसावर दबाव तयार करण्यासाठी अशा गैरमार्गाचा तो उपयोग करत आहे. परंतु आम्ही याच्यामध्ये बदणार नाही. आम्ही चांगलं काम करून दाखवत आहोत आणि करत राहू. सर असं देखील बोललं जातं की वाल्मिक कराड सध्याला पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि एसआयटी कोठडी त्यांची संपलेली आहे, मात्र आता न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेले आहेत. त्याच वाल्मिक कराडांचं तुमचं संभाषण असं बाहेर फिरलं जातं किंवा म्हटलं जातं. हे अजिबात त्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही आताच सायबर विभागाला एक ॲप्लिकेशन फॉरवर्ड केलेलं आहे आणि यामध्ये सत्यता पडताळून आपण एक गुन्हा पण दाखल करणार आहोत. अशा प्रकारच्या फेक ऑडिओ क्लिप ज्या AI तंत्रज्ञानाने बनवल्या जाऊ शकतात आणि त्याचा उपयोग अतिशय वाईट जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, गुन्हेगार आहेत, जे खंडणी मागतात, ते पोलिसावर दबाव तयार करू शकतात. असं करून हे होऊ शकत नाही. आज या कारवाईमध्ये आपण बघू शकतो की ज्या लोकांमध्ये वाल्मिक कराड बीड शहरला होते ते लोकांचे तुम्ही ते बीड शहरचे तुम्ही प्रभारी आहात, मग त्या अनुषंगाने काही दबाव तंत्र वापरत जाते. हे जे गोष्ट आहे फेक ऑडिओ क्लिप, ही गोष्ट केवळ दबाव तंत्र यासाठी आहे की त्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करू नये, पोलिसांनी कारवाई करू नये. हा संदेश ते पोलिसांना, ते फरार आहे तो आरोपी पेठबिडीतील खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी अशा ऑडिओ क्लिप करतोय आणि ते पोलिसांवर दबाव तयार करतोय. हे होणार नाही अजिबात. पोलीस काम करणार खरं खरं याच्यामध्ये आणि आरोपीला अटक करणारच. अशा कुठल्याही ऑडिओ क्लिपला भीक घालणार नाही पोलीस. अंतर्गत कारवाई देखील त्या आरोपीवरती झालेली असं देखील म्हटलं जाते. पूर्वी कारवाया झालेल्या आहेत त्याच्यावर, त्याच्यातून ते सुटलेले आहेत. परंतु आता नवीन गुन्ह्यामध्ये त्यांना अशाच प्रकारच्या कारवाई करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऑडिओ क्लिप मध्ये किती तथ्य आहे? एकदम खोटी ऑडिओ क्लिप आहे. आपण सायबरला ती देणार आहोत आणि याच्यामध्ये तथ्य समोर येईल. होते बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ. जी ऑडिओ क्लिप फिरते ती एक फेक ऑडिओ क्लिप आहे. त्याचबरोबर ती जी काही कटछाट करून तयार केल्याची ऑडिओ क्लिप यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्या संदर्भाची तक्रार देखील मी सायबर विभागाला दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जे कोणी असं करीत असेल किंवा पोलिसांवर दबाव टाकत असेल त्यांच्यावर विस्तार कारवाई करू असं देखील पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी म्हटलेलं आहे. आणि जी काही ऑडिओ क्लिप फिरते त्या संदर्भात चौकशी देखील झाली पाहिजे अशी देखील त्यांची मागणी आहे. मुंबई तक्षक योगेश काशीद, बीड.